शुभ सकाळ मित्रांनो, आज ब्लॉग बनवत आहे. सकाळी सकाळी आपलं असतं वॉकिंग. तुम्हाला माहितीच आहे, मॉर्निंग वॉकला आलो आहे, म्हणजे सकाळचं आपलं फिरायला आलो आहे. तुम्ही बघा जरा, आलो आहे मी इथे तळ्यावरती. तर वातावरण एवढं सुंदर आणि छान आहे ना, तुम्हाला पण दाखवतो. हा दिसतोय तो आमचा जो आपला मुंबई गोवा महामार्ग आपला. आणि हे बघा, छान असं सुंदर असं पनवेलचं आमचं वडाले तलाव. मित्रांनो, आवाज तुम्ही शांतपणे ऐकला असेल तर पाण्याचा छान लाटांसारखा आवाज येतोय बघा. तुम्हाला लाटा दिसत पण असतील. वारा एवढा छान सुटलाय. आहेत तुरळक लोक आहेत, पण आहेत. सकाळचे आता वाजलेत बरोबर 5:30 व्हायला आलेत. ऑलमोस्ट 5:30च्या आधी असतो. थोडा पाऊस असल्यामुळे बघा तुम्ही, पाऊस त्यांना हे मी छत्री बंद आहे, पण समोर ना बघा तुम्ही, पण लोक चालतात. चला आता वॉकिंग करूया, मग भेटूया पुढे. मित्रांनो, तळ्याच्या शेजारी लागून इकडे आमच्या एक शाळा आहे. ही आहे विकी हायस्कूल, जी फक्त मुलांसाठी आहे. आणि ही आहे किवी कन्या स्कूल, फक्त मुलींची शाळा. पाहू शकता तुम्ही, खूप छान असं वातावरणामध्ये पाऊस आहे. पाणी आहे, त्यामुळे आवाज बघितला तर तुम्ही, चपलांचा आवाज चालताना सगळ्यांचा येतोय. असं मित्रांनो, हे तुम्हाला जी उजव्या साईडला दिसते ना, ते बल्लाळेश्वराचं मंदिर आहे. आपण जवळ जाऊ तेव्हा तुम्हाला दाखवतोच. मित्रांनो, लाईट बंद झालेली आहे अचानक. असो, हे बल्लाळेश्वराचं मंदिर आहे. चलो मित्रांनो, लाईट जाऊन सुद्धा एवढं छान दिसते. तुम्ही बघू शकता आमचं वडा आहे त्याला. इथे संध्याकाळी सुद्धा खूप छान असं मैफिल जमते. इकडे सगळेजण कराओकेवर गाणी गातात. एवढं छान असतं ना वातावरण. वारा तुम्ही बघा, आवाज तुम्हाला येत असेल कदाचित. दूरवर ट्रेनचाही आवाज येतोय. मित्रांनो, छोटासा ब्लॉग होईल. टार्गेट कंप्लीट झालंय आत्ताच. मित्रांनो, थोडं उजाडल्यानंतर तुम्ही मंदिराचा परिसर बघू शकताय. आता जरा तुम्हाला, म्हणजे मगाशी तुम्ही जे पाहिलं आहे, एकदम लाईट गेल्यानंतर सगळे लाईट बंद झाले होते. आता लाईट पण नाही येत, पण सूर्यदेव थोडं थोडं आता येऊ लागलेत, त्याच्यामुळे उजाडत आहे. बघू शकता तुम्ही, छान असं आमचं तळ्यावरचं वातावरण. हे बघा, बल्लाळेश्वराचं मंदिर आहे. प्राचीन आहे, पनवेलमधील प्रसिद्ध आहे. आणि तळ्याचं तुम्ही बांधकाम पाहिलं का, पूर्ण दगडी तटबंदी, म्हणजे किल्ल्यामध्ये चालतोय असं तुम्हाला एक वाटेल. पूर्वी ते कमळ असायचे, आता कमळ जरा कमी झालेत. पानं तुम्हाला दिसू शकतील, आहेत म्हणजे येतात, गुलाबी कमळ असतात. हे बघा, सगळ्यांनी दर्शन घ्या. ओम नमः शिवाय, जय शंभू महादेव. मित्रांनो, सूर्यनारायण येण्यापूर्वी लाईट आलेत. पाहू शकताय तळ आता किती सुंदर दिसतंय. हे आमचं पनवेलचं. आणि बघा तुम्हाला दाखवतो आता
आपण तिकडनं आलो देवळाच्या इथनं. बल्लाळेश्वर मंदिर. हे तळ थोडं चालण्याचा आवाज येईल कारण पाऊस आहे, पाणी आहे, त्याच्यामुळे शूजचा आवाज नक्कीच येणार. असो, आणि दाखवतो तुम्हाला कमीत कमी ते 15 ते 20 मांजरी आहेत. एक बघा समोर दिसते का, आपण ती जवळ सफेद दिसते बघा. आणि वरती दोघजणी आहेत, एक काळी आहे पूर्ण म्हणजे बगीरा फुल बघा, आणि ही खाली. आणि त्याच्यावरती आहे आमचं पनवेल महानगरपालिका वडाळे तलाव. ते बघू शकता तुम्ही. सुंदरपैकी तुम्ही बघा किती छान दृश्य आहे. कावळ्याचा आवाज आहे. हे बघा, ह्या लोकांना इकडनं व्ह्यू छान आहे. समोरच लेक व्ह्यू, तळ्याचा व्ह्यू आहे. ह्या तळ्यात बदकं पण असतात, पण आता बहुतेक सकाळीच कुठे माहिती नाहीत. तुम्ही पाहू शकताय पूर्ण पाणी किती भरलंय बघा. की ही एक जेटी टाईप आहे, पण ते फुल तिथपर्यंत पाण्याखाली आहे. पालिकेचे सुरक्षाकर्मी पण आलेले आहेत. आणि चला, आपली जाण्याची वेळ आहे आता. वडाळे तलाव बाय बाय करूया मित्रांनो. हा जो पार्ट आहे इथे रात्री पूर्ण जत्रा असते. मी तुम्हाला जे मी सुरुवातीला सांगितलं व्हिडिओत, इथे रात्री कराओके आणि सगळं गाणी बिणी असतात, तो हा विभाग आहे. आता आपण आपल्या गाडी पार्किंग केलेत, तिकडे जाणार आहोत. हे समोर दिसतंय ते आमच्या पनवेलमधली स्मशानभूमी आहे, अमरधाम. आणि हे आमचं वडाळे तलाव बघू शकताय. आता उजाडले मित्रांनो बऱ्यापैकी. मी आलो होतो 5:26 तुम्ही पाहिलं, आणि आत्ता वाजलेत 6:03. तळ्याला 2 राऊंड होतात मित्रांनो, मस्त छान. मुंबई गोवा महामार्ग बघू शकताय. वयस्कर मंडळी पण येतात बघा, त्या आजी चालल्यात. आणि हे स्पॉट, चलो लालपरी इथे उभी आहे. आणि आपण आता व्हिडिओचा शेवट करूया तळ्यावरच छानपैकी. चला मित्रांनो, छोटासा व्हिडिओ होता. पाठी तुम्हाला तळं दिसतंच आहे, आणि आपण ते हायवे लगतच आपलं तळं आहे वडाळे तलाव पनवेलचं. मित्रांनो, छोटासा व्हिडिओ. रोजचं माझं रुटीन आहे. वॉकिंगला पण येतो साधारणतः 1:15 घरातनं निघून ते 5 मिनिटात असतो, कारण मी लालपुरी आणतो, कारण ती पण चालली पाहिजे. उभ्या मी कधीतरी जातो बाहेर, कारण बाकी बाईक असल्यामुळे काही फरक पडत नाही. आणि 2-2 गाड्या असल्यामुळे मग आणताना हिला राहून जाते मोठी गाडी आल्यापासून. चलो ठीक आहे, व्हिडिओचा शेवट करूया. व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल, इथवर बघितला, त्यामुळे आता व्हिडिओ लाईक केल्याशिवाय जाऊच नका. आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बेल आयकॉन नक्की दाबा. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय. काळजी घ्या मित्रांनो.